अशी मस्त मी तुम्हाला आज चिकन बनवून दाखवणार आहे, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सुंदर टेस्टी आणि खमंग वास सुटणारा आणि पोटभर जेवण होणारं एक चपाती जेवण्याऐवजी तुम्ही 4 चपाती सहज जेवू शकता, अशा पद्धतीने मी आज चिकन बनवून दाखवणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर करूया सुरुवात। इथे आपण चिकन बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। त्याच्यासाठी इथे 3 कांदे मी कापून घेतलेले आहे बारीक, दही घेतलेला आहे 5 चम्मच आणि कोथिंबीर घेतलेला आहे, धना पावडर घेतलेला आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, कलमी, वेलची आणि मिरे घेतलेले आहे, हळद घेतलेला आहे, तिखट घेतलेला आहे, मोहरी, जिरं, मसाला आणि 2 इथे टमाटे घेतलेले आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे। एवढी रेसिपी एवढं हे लागणार आहे आपल्याला। सर्वात पहिले आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 5 चम्मच मी इथे दही घेतलेला आहे, दही टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी अद्रक लसूणची पेस्ट सांगितली नव्हती, हे 1 चम्मच मी इथे अद्रक लसूण आणि जिरा मिक्स आहे अशी पेस्ट टाकून घेत आहे। जिरा पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर टाकून घेत आहे, 1 चम्मच धनिया पावडर टाकून घेत आहे, 1 चम्मच लाल मिरचीचं तिखट आहे 1 चम्मच टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर इथे मसाला आहे काळा मसाला, हा मसाला मी इथे टाकून घेणार आहे आणि आपल्याला थोडं तेल लागणार आहे त्याच्यावरती, थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार थोडंफार मीठ टाकून घ्यायचं आहे, 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्वात पहिले आपल्याला त्याला हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा चम्मच मी हळद टाकून घेणार आहे आणि हे सर्व असं मिक्स करून ठेवायचं आहे। असं मिक्स करून आपल्याला अर्धा ते 20 मिनिट किंवा 30 मिनिटपर्यंत आपण हे मुरू द्यायचं याला, तोपर्यंत आपण याला झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत इथे मी 2 टमाटे घेतले होते, टमाटे आणि कोथिंबीर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण बारीक करून घेऊ। तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला 1 चमच्याने अर्धा चम्मच मी इथे मोहरी टाकून घेत आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच भरून आहे जिरं टाकून घेत आहे। त्याच्यानंतर इथे वेलची, कलमी आणि हे 4-5 मी मिरे घेतलेले आहे, इथे हे मिरे टाकून घेत आहे, तेजपान टाकून घेत आहे आणि हे छान कडकडीत झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 3 कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे, हा कांदा टाकून घ्यायचा आहे। हा कांदा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हा परतत राहायचा आहे। हे कांदा छान तांबूस कलरवर येत आहे बघा, तोपर्यंत आपण लसूण जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहे कांद्यासोबतच, ती पण छान तांबूस कलरवर येते आणि काही लसूण जिऱ्याची पेस्ट मी या चिकनला लावलेली आहे बघा। अशा पद्धतीने आपल्याला छान तांबूस कलरचा कांदा येईपर्यंत लसूण जिरं पण होऊन जाते, असं होऊ द्यायचं। आपला कांदा आणि लसूण जिरं छान झालेला आहे परतून। आता आपल्याला 1 चम्मच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, 1 ते 1.5 चम्मच तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। धण्याचा पूड आपण 1 चम्मच टाकून घेणार आहे,
जिरा पूड आपण इथे 1 चम्मच टाकून घेणार आहे. थोडी हळद टाकायची आहे कारण आपण हळद चिकनला लावलेली आहे. आणि इथे आपल्याला शिल्लक मसाला जो होता अर्धा चम्मच तो टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे छान तेलामध्ये मुरू द्यायचं आहे, करपून घ्यायचं आहे छान. आणि त्याच्यानंतर आपण टमाटे आणि सांबार जे बारीक करून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे. थोडा गॅस कमी करून आरामात मस्त मुरू द्यायचं आहे. तेल सुटीपर्यंत आपल्याला हे टमाटरचं मिक्स केलेलं जे बारीक केलेलं आहे ते आपण पूर्ण आरामात होऊ द्यायचं फोडणीमध्ये. छान मस्त तेल सुटलेलं आहे बघा. टमाटर छान फोडणी मस्त कडक झालेली आहे. आता आपल्याला हे चिकन आपण मुरवायला ठेवलं अर्धा तास झालेला आहे. आणि आता आपल्याला या फोडणीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. थोडं मीठ आपण आधीच टाकलेलं आहे. आता परत आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे. चिकन पाहून तुम्ही मीठ टाकू शकता. असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत राहायचं आहे आपल्याला 2 ते 3 मिनिटपर्यंत. झाकण न ठेवता आपल्याला असं छान मिक्स करत राहायचं आहे. नंतर आपल्याला झाकण ठेवून त्याला मुरू द्यायचं आहे. बघा असं मस्त मिक्स करत राहायचं आहे. मस्त चिकन आपलं छान तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला 10 मिनिटपर्यंत बघा छान मुरलेलं आहे. आणि आता आपल्याला 10 मिनिटपर्यंत याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहे. मस्त चिकन आपलं बघा छान तेल सुटलेलं आहे. छान मस्त मुरलेलं आहे. पहा मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपल्याला तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल भाजीला थोडाफार भातासोबत वगैरे खायला तर तुम्ही पाणी टाकू शकता. नाही जर तुम्हाला टाकायचं असेल तरी पण चालते. पण मी इथे 1 छोटी वाटी पाणी टाकून घेणार आहे. मस्त आपलं चिकन छान जेवणाऐवजी थंड झालेलं आहे. मस्त छान असं शिजलेलं आहे. आणि खमंग सुगंध असा मस्त दरवळत आहे बघा छान. आता हे कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आणि असं मस्त आपल्याला छान सर्व करायचं आहे. अशा पद्धतीने हे चिकन तुम्ही नक्की घरी करून बघा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल तर नक्कीच शेअर करा. आणि हे चिकन कसं झालं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा सुंदर असं चिकन आपलं खाण्यासाठी तयार आहे. असं मस्त चिकन आपलं तयार झालं आहे. पोळी भाजीसोबत आपण भाकरीसोबत किंवा नान रोटीसोबत तुम्ही हे चिकन खाऊ शकता.